Welcome back, students. Today we are going to start a new lesson, that is lesson number 1.3, the wild boar and the fox. या लेसनचे हार्डवर्ड्स जे आहेत ते तुम्हाला ऑलरेडी ग्रुपवर दिलेले आहे, तर ते हार्डवर्ड्स तुम्ही सर्वांनी लर्न केलेले असेलच. आता या व्हिडिओमध्ये आपण याचं एक्सप्लेनेशन, वी आर गोइंग टू एक्सप्लेन दिस लेसन इन दिस व्हिडिओ. सो स्टार्टिंग विथ द टायटल ऑफ द लेसन. टायटल लेसनचं नाव काय? द वाईल्ड बोर अँड द फॉक्स. वाईल्ड बोर म्हणजे काय की जंगली जे डुक्कर असते ते, आणि फॉक्स म्हणजे कोल्हा. तर आपल्याला जनरली स्टोरीजमध्ये वगैरे माहीतच आहे की कोल्ह्याचा जो स्वभाव असतो तो कसा असतो, तर नटखट असतो, तो नॉटी असतो. आणि वाईल्ड बोर काय आहे, तर हा एक कोणता ॲनिमल आहे? वाईल्ड ॲनिमल आहे. आणि फॉक्स इज ऑल्सो वाईल्ड ॲनिमल. या दोन वाईल्ड ॲनिमलची ही स्टोरी आहे. अँड नाव वी विल स्टार्ट विथ द स्टोरी. अ वाईल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टस्क. वन डे, एक दिवस काय झालं की वाईल्ड बोर हा म्हणजे जंगली डुकर वॉज शार्पनिंग. शार्पनिंगचा अर्थ काय लिहिलं आहे हार्डवर्डमध्ये की टोक लावणे सुळ्यांना, आणि टस्क म्हणजे सुळे. तर काय झालं की शार्पनिंग हिज टस्क, काय करत होता? शार्पनिंग करत होता. काय शार्पनिंग करत होता? तर टस्क. टस्क म्हणजे काय? तर सुळे. आणि कुठे करत होता? अगेन्स्ट म्हणजे कुठे करत होता? द बार्क ऑफ अ ट्री. म्हणजेच बार्क ऑफ अ ट्री म्हणजे झाडाचा जो बुधा असतो त्याच्यावर. आता तो कशा प्रकारे करत होता? ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. कशा प्रकारे करत होता तो? शार्पनिंग टीथ केअरफुली, काळजीपूर्वक करत होता. नेक्स्ट, देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. देअर लिव्ड म्हणजे तिथे राहत होता. कोण राहत होता? फॉक्स. इन द सेम फॉरेस्ट, सेम म्हणजे त्याच, सारख्याच त्याच जंगलामध्ये एक फॉक्ससुद्धा राहत होता. ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ द अदर ॲनिमल. त्याचा स्वभाव कसा होता? ही वॉज लुकिंग फॉर अ चान्स म्हणजेच काय की प्रत्येक वेळेस तो दुसऱ्यांचे काय करत होता? मजा घेणे किंवा त्यांचे चाळे करण्याची त्याची सोय होती. आणि लुकिंग फॉर अ चान्स म्हणजेच की संधीची वाट पाहत असणे. कधी वेळ मिळतो, वेळ येते आणि मी कधी त्यांची कोणाची मजा घेतो किंवा कोणाला चिडवतो, असा त्या कोल्ह्याचा स्वभाव होता. लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट. कसा स्वभाव होता त्याचा की तो संधी शोधत होता कोणत्या ॲनिमलची, जर त्याला मजा करायची आहे, चिडवायची आहे, तर त्याची तो संधी शोधायचा, नेहमी संधीत राहायचा. व्हेन ही वॉज सॉ द वाईल्ड बोर. तर जेव्हा त्यांनी कोणाला पाहिलं? जंगलामध्ये वाईल्ड बोरला पाहिलं. टूथ शार्प, त्याचे टस्ट जे आहे ते शार्पन करत असताना ही डिसाइडेड म्हणजे काय? त्यांनी काय केला? निर्णय घेतला. टू टीज हिम. टीज म्हणजे चिडवणे. कशाचा निर्णय घेतला? त्याला चिडवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नंतर ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्रीज. त्यांनी काय केलं? ही बिगॅन टू वॉक म्हणजे त्यांनी चालायला सुरुवात केली. अराउंड द ट्रीज, अराउंड म्हणजे भोवताल. कशाच्या? ट्रीजच्या भोवताल. लुकिंग लेफ्ट अँड राईट. लुकिंग लेफ्ट अँड राईट म्हणजे पाहत, कुठे? लेफ्टला, राईटला पाहत. अँड अप अँड डाऊन म्हणजे आजूबाजूला पाहत. आणि अप अँड डाऊन म्हणजे वर खाली पाहत त्यांनी त्या ट्रीला गोल गोल फिरायला सुरुवात केली. ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट ॲज ही वॉज रिअली स्केअर्ड. आणि तो कसा करत होता? बिगॅन टू ॲक्ट, नक्कल करायला लागला. कशी नक्कल करायला लागला? की तो खरंच काय झालेला आहे? घाबरला आहे, रिअली स्केअर्ड. बट द वाईल्ड बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. पण वाईल्ड बोरने म्हणजे तो जो जंगली डुकर होता त्याने अजिबात त्याच्याकडे पे म्हणजे देणे आणि अटेन्शन म्हणजे लक्ष, अजिबात त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि तो आपल्या कामामध्येच व्यस्त राहिला. ही केप्ट राईट ऑन हिज वर्क. ही केप्ट राईट ऑन हिज वर्क म्हणजे त्यांनी त्याच्या कामाकडेच लक्ष दिलं आणि इकडे तिकडे फॉक्सकडे अटेन्शन न देता तो त्याच्या कामामध्ये. आणि तो कोणत्या कामात होता? शार्पनिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ ट्री. तो आपल्या त्याच कामामध्ये करायला, गुंगराला व्यस्त राहिला. ॲट लास्ट, आता काय झालं की कोल्हा तो थकून गेला. त्याला चिडवायचा प्रयत्न करत होता पण तो काही चिडत नव्हता. द फॉक्स सेड विथ अ ग्रीन. ग्रीन म्हणजे काय? तर स्मित हास्य करणे, हसणे. हसत हसत कोणाला म्हणाला? वाईल्ड बोरला म्हणाला. कोण म्हणाला? फॉक्स. काय म्हणाला? व्हाय आर यू डुईंग दॅट. म्हणजे तू हे का करतो आहे? म्हणजे तुझ्या टस्कला, सुळ्यांना तू धार का लावतो आहे?
ही ट्राईड व्हेरी हार्ड बट डिड नॉट सी एनी. आय ट्राईड व्हेरी हार्ड बट आय डिड नॉट सी एनी एनिमी ऑर डेंजर. तर फॉक्स त्याला म्हणाला की मी काय केलं, आय ट्राईड हार्ड म्हणजे मी भरपूर प्रयत्न केला, पण आय डिड नॉट सी म्हणजे मला कोणीही दिसलं नाही. एनी हिडन एनिमी. एनी म्हणजे कोणताही, हिडन म्हणजे लपून असलेला, एनिमी म्हणजे शत्रू, आणि डेंजर म्हणजे धोका. तर आय डिड नॉट सी म्हणजे मला काहीच दिसलं नाही इथे आजूबाजूला, काही हिडन एनिमी म्हणजे लपून असलेला कोणी शत्रू दिसला नाही, किंवा मला डेंजर म्हणजे धोकासुद्धा दिसला नाही. मग तू स्वतःचे जे हे टस्क आहेत ते कशाला तू शार्प करत आहे, असा फॉक्सचा क्वेश्चन होता. देन ट्रू म्हणजे काय, तुझं खरं आहे. रिप्लाइड द बोर. कोणी रिप्लाय दिला, रिप्लाय देणं म्हणजे उत्तर देणे. कोणी रिप्लाय दिला तर बोरने उत्तर दिलं त्याला की तुझं म्हणणं खरं आहे. मग बघा तो काय म्हणतो, जस्ट नाऊ देअर मे नॉट बी एनी डेंजर. जस्ट नॉट नाऊ म्हणजे आता. देअर मे नॉट बी एनी डेंजर म्हणजे सध्या कोणताही डेंजर, धोका आपल्याला इथे दिसत नाही आहे. बट व्हेन इट रिअली कम्स. पण जर डेंजर म्हणजे धोका किंवा कोणी हिडन एनिमी जर रिअली कम म्हणजे खरोखर मला माझ्यावर अटॅक करण्यासाठी आला, देअर वोंट बी एनी टाईम टू शार्पन माय टस्क. तर त्यावेळेस, कारण शत्रू मला सांगून माझ्यावर अटॅक करणार आहे का, नो. तर अशा वेळेस देअर वोंट बी एनी टाईम, अशा वेळेस माझ्याकडे काय राहील, देअर वोंट बी एनी टाईम म्हणजे माझ्याकडे कुठलाही वेळ राहणार नाही. कशासाठी, शार्पनिंग माय टस्क म्हणजे माझे जे टस्क आहे, सुळी आहे, ते शार्पन करण्यासाठी माझ्याकडे कुठलाही वेळ राहणार नाही. म्हणून मी आता काय करतो आहे, तर आता माझ्या टस्कला काय करतो आहे, शार्पन करत आहो. मग बघा तो काय म्हणतो, माय वेपन्स हॅव टू बी रेडी. माझे वेपन्स म्हणजे माझे शस्त्र. आता जे वाईल्ड वॉर आहे त्याचं शस्त्र कोणतं, त्याकडे कोणी गन असेल का, नो. तर त्याचे शस्त्र कोणते, तर त्याला असलेले टस्क. टस्क म्हणजे त्याचे धारदार टोकदार दात. म्हणून तो म्हणतो आहे माय वेपन्स म्हणजे माझे शस्त्र आहे. आणि हॅव टू बी रेडी. हॅव टू बी रेडी म्हणजे तयार असणे. कशासाठी तयार असणे, फॉर यूज देम. कशासाठी, फॉर यूज देम म्हणजे मला ते काय करण्यासाठी, वापरण्यासाठी नेहमी कसे ठेवले पाहिजे मी, तर रेडी ठेवले पाहिजे. आणि जर तसं नाही करणार मी तर काय होईल, माझ्यावर कोणता पण ॲनिमल येऊन अटॅक करेल. इफ आय एम नॉट रेडी. इफ आय एम नॉट रेडी म्हणजे जर मी असं तयार राहिलं नाही तर काय होईल, आय विल हॅव टू सफर. सफर म्हणजे त्रास होईल, आणि मला काय होईल, मग त्रास होईल. कोणता पण शत्रू आला, त्याने माझ्यावर अटॅक केला तर मी त्याचं प्रत्युत्तर देऊ शकणार नाही, आणि काय करेल तो, माझला शिकार पोहोचेल. म्हणजेच मला काय होईल इनडायरेक्टली, तर आय विल हॅव टू सफर म्हणजे मला त्रास सहन करावा लागेल. तर या स्टोरीवरून आपल्याला कशाची मॉरल मिळते, मॉरल म्हणजे काय, त्यातून सार्थ, याच्यातून आपल्याला एक हे मिळतो, मॉरल मिळतो. द मॉरल ऑफ द स्टोरी इज, धिस स्टोरी टेल अस दॅट. ही स्टोरी आपल्याला काय शिकवते, इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. बघा बेस्ट शब्द वापरला इथं. काय, इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड म्हणजे आपण कसं आहे, कधीही प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे. प्रिपेअर्ड म्हणजे काय, तयार राहिलं पाहिजे. प्रिपेअर्ड म्हणजे तयार असणे. तर आपण कोणत्याही परिस्थितीसाठी, डेंजरसाठी आपण नेहमी कसं असलं पाहिजे, तर प्रिपेअर्ड असलं पाहिजे, तयार असलं पाहिजे. ही या स्टोरीच्या मागचं काय आहे, मॉरल आहे, मॉरल. आणि नेक्स्ट म्हटलं आहे, डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. डोंट लिव्ह म्हणजे सोडून देणे, कोणत्याही गोष्टीला सोडून देऊ नका. थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट म्हणजे शेवटच्या मिनिटामध्ये कोणतीही गोष्ट मी करणार, जेव्हा वेळ येईन तेव्हा मी करणार, असा स्वभाव तुम्ही स्वतःचा बनवून घेऊ नका. नाहीतर काय होईल, आपल्याला त्रास सहन करावा लागेल. आणि आपल्याला त्रास सहन करायचा नाही तर आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक सिच्युएशनसाठी, कठीण परिस्थितीसाठी काय करावं लागेल, तर तयार राहावं लागेल. तर ही सवय आपण सर्वांनी लावून घेतली पाहिजे की परिस्थिती आल्यावरच मी काय करणार, तयारी करणार नाही. तर जसं खूप लोकांना कशी असते, अभ्यासाची सवय नसते, ते काय म्हणतात की जेव्हा परीक्षा येईल, टाईमटेबल मिळेल तेव्हा मी अभ्यास करेल. बट दॅट इज नॉट अ गुड हॅबिट. आपल्याला गुड हॅबिट कशी लावायची आहे, तर द वाईल्ड बोरसारखी. आणि वाईल्ड बोरला कोणती सवय होती, परिस्थितीचा वाट न पाहता त्याच्या आधीच स्वतः तयार असण्याची. तर हे
या पूर्ण पाठाचं काय आहे तर एक्सप्लेनेशन आहे. आता तुम्ही हार्डवर्ड्स तुमच्याकडे आहेत. ज्यांनी अजूनही हार्डवर्ड लर्न केलेले नाही त्यांनी हार्डवर्ड पहिले लर्न करा. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तर हे एक्सप्लेनेशन तुम्ही वारंवार पहा आणि चांगल्या प्रकारे लेसन जर तुम्हाला समजला तरच तुम्ही मग त्याचे क्वेश्चन आन्सरला काय करा, सॉल्व करायला सुरुवात करा. ठीक आहे. तर याच्यानंतरचा व्हिडिओ आपण क्वेश्चन आन्सर्सच्या विषयावर घेणार आहोत. सो वी आर गोइंग टू स्टॉप हिअर नाऊ and be safe, study at home, and thank you for watching.